शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण बायोपेस्टिसाइड म्हणजे काय आणि सेंद्रिय शेतीमध्ये बायोपेस्टिसाइडचा वापर कसा करायचा या संदर्भामध्ये या व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करणार आहोत. अनेक शेतकऱ्यांनी मला प्रश्न विचारले की सर बायोपेस्टिसाइड आपण सांगतो तर त्याचा नेमका वापर कसा करायचा, कधी करायचा आणि का करायचा हे तुम्ही एक व्हिडिओद्वारे द्या आणि म्हणून हा व्हिडिओ जो आहे आजचा मी देत आहे. शेतकरी बंधूंना आपल्याला माहिती आहे मागच्या 70 वर्षामध्ये अनेक प्रकारचे केमिकल पेस्टिसाइड्स आले आणि दर 5 वर्षामधून तुम्ही ऐकलं असेल का एखादी कीड जी आहे टार्गेट पेस्ट झाली. मग कधी कॉटनमध्ये रस शोषक किडी असतील, द्राक्षामध्ये कधी कधी कोळी किडा असेल, कधी कधी खोडकिडा असेल, कधी कधी मिलीबग असेल, बोंडअळी असेल, गुलाबी बोंडअळी असेल, डाळिंबामध्ये कोळी कीटक असेल, अशा वेगवेगळ्या किडींचे जे आहे आपण पर्व बघितले असतील. आणि एकाच पिकामध्ये सातत्याने एकच कीड कायम हार्मफुल नसतेच. जसं वातावरण बदलतं, जसे कीटकनाशक नवीन मार्केटमध्ये येतात, तसे एक एक कीड गायब होत जाते आणि ती गायब होत असताना त्या कीटकनाशकाचे जर पर्यावरणावर काही दुष्परिणाम असतील तर काही मित्र किडी त्या कीटकनाशकाने मारतात आणि त्या मेल्यानंतर ज्या सूक्ष्म किडी त्या कीटकनाशकाने मरत नाही अशा किडी पुढे टार्गेट पेस्ट होतात. तसं अनेक वेळाला आपण बघितलं पांढरी माशी असेल, मिलीबग असेल, हे वेगवेगळ्या पिकांमध्ये टार्गेट पेस्ट झाले. हुमणी असेल ऊसामध्ये, नाही का. मग हे सगळं जर आपल्याला कमी करायचं असेल तर सस्टेनेबल ॲप्रोच म्हणजे शाश्वत शेतीसाठी आपल्याला बायोपेस्टिसाइडची गरज आहे. आणि बायोपेस्टिसाइड म्हणजे नेमकं काय, हे इनॉक्युलम बेस्ड बायोपेस्टिसाइड ह्याबद्दल मी आज तुम्हाला मार्गदर्शन करतो आहे. बायोपेस्टिसाइड्स आर इनॉक्युलम बेस्ड फॉर्म्युलेशन्स दॅट कंट्रोल्स पेस्ट अँड डिसीजेस ऑर्गॅनिकली. म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रसायन नाही आहे. एक प्रकारची ही बुरशीच आहे आणि त्या बुरशीचे बीज जे आहे तर ते आपल्याला कॉन्सन्ट्रेट फॉर्ममध्ये दिलेले असतात आणि त्याचा आपण फवारणी करतो आणि त्याची फवारणी केल्यानंतर मग ते बीज जे आहे पिकामध्ये वाढतात, त्या किडीवरती वाढतात, तिला साथीचा रोग आणतात, कीड साथीच्या रोगाने मरते. आणि हे जे सगळं आहे तर याला बायोपेस्टिसाइड म्हणायचं. निसर्गामध्ये हे चक्र ऑलरेडी चालू आहे, परंतु बुरशीनाशकांचा जादा वापर, रसायनांचा जादा वापर, खतांचा जादा वापर हा वाढल्यामुळं ह्या जैविक बुरशी ज्या आहेत यांची संख्या जी आहे घटत चालली आणि त्यांची संख्या घटल्यामुळं आता ते परत फॉर्म्युलेशन करून फवारणीची त्यांची गरज भासत आहे. आता आपण कोणत्या कोणत्या प्रकारचे बायोपेस्टिसाइड मार्केटमध्ये असतात त्या संदर्भामध्ये आपण बघूया. आता फंजाई बेस्ड फॉर्म्युलेशन्स. आता बरेचसे शेतकरी फक्त बॅक्टेरिया अजूनही ते फक्त बॅक्टेरिया असतात काहीतरी असं त्यांच्या मनामध्ये आज चाललेलं असतं. आणि म्हणून हे बायोपेस्टिसाइडचे फॉर्म्युलेशन 3 प्रकारचे असतात हे आपण समजून घ्या. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे फंजाई बेस्ड फॉर्म्युलेशन, ज्याच्यामध्ये बुरशीचा वापर होतो. जसं ट्रायकोडर्मा विरिडी आहे, हे बुरशी आहे. व्हर्टिसिलियम लेकानी ही एंटमोपॅथोजेनिक बुरशी आहे, म्हणजे किडीला खाणारी बुरशी आहे. तर ह्या झाल्या फंजाई बेस्ड फॉर्म्युलेशन्स. त्याच्यानंतर बॅक्टेरिया बेस्ड फॉर्म्युलेशन्स. आता बॅक्टेरिया बेस्ड फॉर्म्युलेशन म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सुडोमोनास फ्लोरोसन्स ही अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल, अँटीगोनेस्टिक बॅक्टेरिया आहे आणि ते बॅक्टेरिया बेस्ड फॉर्म्युलेशन त्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर बॅसिलस थ्रोजेनेसिन हे सुद्धा बॅक्टेरिया बेस्ड फॉर्म्युलेशन आहे. आणि तिसरं जे आहे आता सध्या मार्केटमध्ये डाउनीसाठी जे वापरतं मोठ्या प्रमाणामध्ये ते म्हणजे बॅसिलस सबटिलिस, हे सुद्धा बॅक्टेरिया बेस्ड फॉर्म्युलेशन आहे. याला बॅक्टेरिया म्हणायचं. आणि आधी जे सांगितलं मी तुम्हाला व्हर्टिसिलियम लिकॅनी आहे, ब्युवेरिया बसियाना आहे, मेटारायझियम आहे, अम्पिलोमायसिस क्विस्क्वालिस आहे,
ट्रायकोडर्मा हर्जियानम आहे, ट्रायकोडर्मा विरिडी आहे. तर हे सर्व फॉर्म्युलेशन्स जे आहे तर हे फंजाय बेस्ड फॉर्म्युलेशन्स आहेत. आणि तिसरं फॉर्म्युलेशन जे येतं ते म्हणजे व्हायरस बेस्ड फॉर्म्युलेशन. आता व्हायरस बेस्ड म्हणजे त्याच्यामध्ये व्हायरस असतो आणि तो व्हायरस इन्फेक्ट करतो किडीला. मग जसं NPV, मग न्यूक्लिओ पॉलिहायड्रोसिस व्हायरस, त्याच्यामध्ये परत 2 टाईप पडतात. HNPV म्हणजे हेलिओथिस आर्मिजेरा ह्या किडीवरती इफेक्टिव्ह असणारं HNPV आणि SNPV म्हणजे स्पोडोप्टेरा ल्युटिरा ह्या अळीवरती प्रभावी असलेलं NPV म्हणजे SNPV. असे 2 प्रकारचे हे कीटकनाशकं असतात. आता याच्या व्यतिरिक्त जाऊन हे झाले मायक्रोबियल बायोपेस्टिसाइड्स. आता याच्या व्यतिरिक्त काही बॉटॅनिकल पेस्टिसाइड्स असतात का ज्याच्यामध्ये वनस्पतीचे अर्क वापरले जातात. आणि तो आज आपल्या व्हिडिओमधला तो भाग नाही म्हणून त्याच्यावरती मी जास्त काही बोलणार नाही. परंतु आपण फंजाय, बॅक्टेरिया आणि व्हायरस याच्याशी निगडित जे आहे त्याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आता फंजाय बेस्ड बायोपेस्टिसाइड्स. आता फंजाय बेस्ड बायोपेस्टिसाइड्स म्हणजे ट्रायकोडर्मा विरिडी ही बुरशी आहे. मग ती कसं काम करते? ती अँटॅगोनिझम तयार करते. अँटॅगोनिझम म्हणजे ती जिथं असेल तिथं दुसऱ्या बुरशीला ती येऊ देत नाही. मुळावरती जर बुरशी वाढत असतील, मुळकूज होत असेल आणि हे ट्रायकोडर्मा विरिडी तिथं जर सोडलं तर त्या दुसऱ्या बुरशीला ती खाऊन टाकते किंवा तिला ती वाढू देत नाही. ती स्पेस ऑक्युपाय करते, तिचं अन्न खाऊन घेते. अशा पद्धतीने हे ट्रायकोडर्मा विरिडी काम करतं. आता व्हर्टिसिलियम लेकानी हे एंटोमोपॅथोजेनिक फंजाय आहे, बुरशीच आहे ही पण. आणि ती काय करते तर ती किडीचं क्युटिकल आहे ते क्युटिकल डिझॉल्व करण्यासाठीचं एन्झाईम सिक्रेट करते. चिटिन नावाचं प्रोटीन किडीच्या क्युटिकलमध्ये असतं आणि चिटिनेज नावाचं एन्झाईम ही व्हर्टिसिलियम लेकानी जे आहे सिक्रेट करते. आणि त्याच्यामुळं त्याचं कव्हर जे आहे, त्वचेचं आवरण जे आहे ते डिझॉल्व होतं आणि मग त्या हिमोलिम्फवरती ही व्हर्टिसिलियम लेकानी वाढते आणि त्या किडीचा खात्मा करते. मेटारायझियम अॅनिसोफिली ही सुद्धा बुरशीच आहे आणि ही किडीला खाणारी नाकतोडे असतील, तुडतुडे असतील, खोडकिडा असेल, हुमणी असेल तर यांना साथीचा रोग आणते आणि साथीचा रोग आणून ती मारते. एम्पिलोमायसिस क्विस्क्वालिस ही बुरशीजन्य रोग जे आहे, पावडरी मिल्ड्यू द्राक्षामध्ये जो येतो तर द्राक्षामधल्या पावडरी मिल्ड्यूवरती ही एम्पिलोमायसिस जी आहे ही वाढते आणि त्या पावडरी मिल्ड्यूला कंट्रोल करते आणि तिला पुढे वाढू देत नाही. एन्झाईम सिक्रेशन करते. एन्झाईम सिक्रेट केलं की तिथं ती पावडरी मिल्ड्यू वाढायची थांबते. बिवेरिया बसियाना ही सुद्धा जैविक बुरशी आहेत. म्हणजे ह्या बुरशीच्या बीज जे आहे ते फॉर्म्युलेशनमध्ये वापरले जातात. साधारणतः 10 कोटी बीज जे आहे, अश्वमेधचं जे बायोफ्ल्यू येतं त्याच्यामध्ये 1 ml मध्ये 10 कोटी बिवेरियाचे बीजांडा असतात. आणि याची फवारणी जेव्हा केली जाते किंवा मिलीबग असेल तुमचा किंवा तुमचा कोळी असेल, याच्या जर संपर्कात ती बुरशीचे बीज आले, त्याचे स्पोर्स जर्मिनेट झाले की बाकी ती किडीला पूर्णपणे नष्ट करण्याचं काम जे आहे करते. खोडकिडा असेल 100% त्या अळीचं खोडामध्येच नियंत्रण होतं. शॉर्ट होल असतील, बोरर असतील, ते सगळं नियंत्रण करण्याचं काम जे आहे बिवेरिया करते. तर हे बुरशी बेस्ड बायोपेस्टिसाइड्स आपण बघितले. आता बॅक्टेरिया बेस्ड बायोपेस्टिसाइड्स. तर बॅसिलस फर्मस आता नवीनच एक निमॅटिसाइडल प्रॉपर्टी असलेलं बॅक्टेरिया आहे. त्या बॅक्टेरिया दिल्यानंतर निमॅटोड त्या कंट्रोल करतात. सुडोमोनास फ्लोरोसन्स आहे, आपल्याला माहिती आहे, पावडरी मिल्ड्यू, झंथोमोनास द्राक्षामध्ये येणारा, त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करतो. बॅसिलस सबटिलिस सुद्धा डाउनी मिल्ड्यूसाठी खूप चांगलं काम करतो. आणि म्हणून ह्या ज्या जैविक बुरशी आहे किंवा हे जैविक कीटकनाशक आहे, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याचा रोल आहे. आता साथीच्या रोगाने आळे मारतात, अर्थातच न्यूक्लिओ पॉलिहायड्रोसिस व्हायरस.
सगळ्यात फास्ट जर ॲक्ट करणारं जगातलं कोणतं कीटकनाशक असेल तर ते म्हणजे NPV. एकदा NPV व्हायरस अळीच्या संपर्कात आला आणि अळीच्या आत एंट्री त्यांनी केली, 2च दिवसामध्ये अळी जी आहे पूर्ण खाणं तर लगेच 4 तासात बंद करते आणि 2 दिवसात अळी अशी उलटी झाडाला टांगून मरते. इतकं प्रभावी हे बायोपेस्टिसाइड्स आहेत. आता हे बायोपेस्टिसाइड्स नेमके कार्य कसे करतात आणि कोणते फॉर्म्युलेशन आपण वापरले पाहिजे इफेक्टिव्ह. सुरुवातीला 2000मध्ये पावडर बेस्ड फॉर्म्युलेशन्स आले आणि पावडर बेस्ड फॉर्म्युलेशन आल्यानंतर अनेक प्रकारचे जे आहे म्हणजे वर्टिसिलियम असेल, बिवेरिया असेल, प्रायव्हेट कंपन्या असतील, विद्यापीठं असतील, यांनी हे टाल्क बेस्ड फॉर्म्युलेशन आणले. आता बायोपेस्टिसाइडचा वापर, रसायनांचा वापर कमी करावा म्हणून शेतकरी शेवटच्या टप्प्यामध्ये वापरतात आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये हे वापरत असताना त्या टाल्क फॉर्म्युलेशनचे त्या द्राक्षावरती डाग येतात, डाळिंबावरती डाग येतात, फळांवरती डाग येतात आणि मग ती फळांची क्वालिटी, गुणवत्ता जी आहे त्याचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून टाल्क बेस्ड फॉर्म्युलेशन जे आहे शेतकऱ्यांनी 2007-08 नंतर जे आहे वापरणं कमी केलं. मग मधल्या काळामध्ये अनेक डेक्स्ट्रोज बेस्ड फॉर्म्युलेशन्स वगैरे आले. पण डेक्स्ट्रोज बेस्ड फॉर्म्युलेशन आल्यानंतर त्याचा वापर शेतकऱ्यांनी चांगला केला, परंतु साठवणुकीची क्षमता, मर्यादा या सगळ्या जर लक्षात घेतल्या तर डेक्स्ट्रोज बेस्ड फॉर्म्युलेशनला सुद्धा खूप मर्यादा राहिल्या आणि मग परत शेतकरी जे आहे लिक्विड फॉर्म्युलेशनकडे गेला. मग लिक्विड फॉर्म्युलेशनची मार्केटमध्ये मागणी 2012-13च्या आसपास वाढली आणि मग बायोपेस्टिसाइड्स हे परत लिक्विड फॉर्म्युलेशन चालू झाले. मग लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये त्याचं पण एक स्टँडर्ड आहे, तर त्याचा CFU किती असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल बॅसिलस सबटिलिस ही स्ट्रेन आहे, मग त्या फॉर्म्युलेशनमध्ये 1x10⁸ म्हणजे एका मिलीमध्ये साधारणतः 10 कोटी जीवाणू असले पाहिजे. हे झालं स्टँडर्ड. आता याच्यामध्ये कोणी म्हणतं आमचे 20 कोटी आहे, कोणी म्हणतं 22 कोटी, कोणी म्हणतं 50 कोटी. तर ते तुमचे किती असायला पाहिजे त्याला महत्त्व नाही. ज्या वेळेला ते फवारणी केलं जातं 6 महिन्याने, 8 महिन्याने, 1 वर्षाने, त्यावेळेला ते किती इफेक्टिव्ह त्याच्यामध्ये तुमचे स्पोर आहेत त्याला महत्त्व असतं. आणि म्हणून बायोपेस्टिसाइडचा वापर करताना 1x10⁸ हे जे फॉर्म्युलेशन आहे हे आत्ताचं स्टँडर्ड आहे, मिनिमम. आणि मिनिमम हे लेबल क्लेम केलं जातं, मॅक्झिमम हे लेबल क्लेम केलं जात नाही. आणि याच्या व्यतिरिक्त कोणी जर लेबल क्लेम केलं असेल तर तो एक प्रश्नचिन्हाचा भाग आहे. आणि त्याच्यामुळं कोण काय लिहितं याच्यापेक्षा तो काय असला पाहिजे याला खूप महत्त्व आहे. आणि याच्याही पुढं जाऊन ते फवारणी केल्यानंतर त्याचा इफेक्टिव्हनेस तेवढा असला पाहिजे. आता लिक्विड फॉर्म्युलेशनचा वापर मार्केटमध्ये का वाढला त्याचे पण कारण आपण समजून घेतले पाहिजे. आता ज्या वेळेला आपण हे फॉर्म्युलेशन तयार करतो तर त्याच्यामध्ये त्याचं कल्चर फिल्टरेट जे आहे तो महत्त्वाचा एक इश्यू असतो. आता कल्चर फिल्टरेटमध्ये अनेक प्रकारचे एन्झाईम्स असतात. कधी त्या बॅक्टेरिया सिक्रेट करतात, फंजाई सिक्रेट करतात आणि त्याच्यामुळंच बुरशी किंवा कीड जी आहे नियंत्रणात येण्यासाठी अजून मदत होते. तर हे बायोपेस्टिसाइडच्या फॉर्म्युलेशनमध्ये, लिक्विड फॉर्म्युलेशनमध्येच हे सगळं येतं. आणि जर त्याची साठवणूक व्यवस्थित असेल तर इतर कोणत्याही फॉर्म्युलेशनपेक्षा इफेक्टिव्ह फॉर्म्युलेशन जर कोणतं आज असेल तर ते म्हणजे लिक्विड फॉर्म्युलेशन, ॲक्वेस सोल्युशन. आणि म्हणून ॲक्वेस सोल्युशन हे जर शेवटच्या टप्प्यामध्ये वापरलं तर त्याचा कोणताही साईड इफेक्ट राहत नाही. आणि मग हे ॲक्वेस सोल्युशन वापरण्यासाठी किंवा याचं नामांकन जे आहे मी सांगितलं की CFU फार महत्त्वाचं आहे. मग हा CFU जो आहे 1x10⁸ जर असेल तर ते झालं स्टँडर्ड, मिनिमम
आणि मग मॅक्झिमम तुमचा काय असेल तो फील्डवरती त्याचं ते सगळं आपण बघतो. तर मागच्या 15 वर्षामध्ये जे आपण काम केलं त्याच्यामध्ये जे अनुभव आले वेगवेगळे, आणि ते सगळे अनुभव सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे. आता बेनिफिट्स काय, बायोपेस्टिसाईडचे नेमके काय बेनिफिट्स आहेत? मग त्याच्यामध्ये स्पेसिफिसिटी, म्हणजे समजा एखादी कीड आहे तर त्या ठराविक किडीला ते टार्गेट करतं, म्हणजे मित्र कीड सुरक्षित ठेवतं. आता एखादा ब्रॉड स्पेक्ट्रम आपण इन्सेक्टिसाईड मारतो, समजा लॅम्बडोसायलेथ्रिन आपण मारलं, तर ते कोणत्याही किडीला जिवंत ठेवत नाही. मग मित्र असो हानिकारक असो, जसं ग्लायफोसेट तणनाशक सगळं साफ करून टाकतं, अगदी तसं हे काम करतात. परंतु बायोपेस्टिसाईड तसं नाही करत. ते नॉन टार्गेट ऑर्गॅनिझमला टार्गेट करत नाही. त्याच्यानंतर इको फ्रेंडली आहे, पर्यावरणाशी सुरक्षित आहे, माणसाला सुरक्षित आहे. त्याच्यानंतर डोमेस्टिक ॲनिमल असतील, म्हणजे तुमचे पशु पक्षी असतील, त्यांना सुरक्षित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याचे कोणतेही रासायनिक दुष्परिणाम हे पिकात जमिनीमध्ये राहत नाही, आणि त्याच्यामुळं हे जे आहे खूप सुरक्षित आहे. आणि जगात आज अल्टरनेटिव्ह सिंथेटिक पेस्टिसाईडला फक्त बायोपेस्टिसाईड्स आहेत इफेक्टिव्हली. आणि अजून एक महत्त्वाचं सांगतो, हे कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत. आणि कॉस्ट इफेक्टिव्ह असल्यामुळं कमी किमतीमध्ये आपलं जास्त संरक्षण जे आहे पिकाचं याच्याकडून मिळतं. आता मल्टिपल बेनिफिशरी फॉर क्रॉप प्रोडक्शन, म्हणजे आज तुम्ही एखाद्या बायोपेस्टिसाईडची फवारणी केली, आज असलेली कीड कंट्रोल केली त्याने, परंतु त्या कंट्रोल करण्याबरोबर त्या किडीवरती ती बुरशी, बीजं असतील, बॅक्टेरिया असतील, त्या तिथं वाढणार आहे. आणि ते वाढल्यानंतर ते सगळं तुमच्या जमिनीमध्ये तसंच रिस्टोअर राहणार आहे. म्हणजे एक प्रकारचं जर एक प्रॉडक्ट बायोपेस्टिसाईड तुम्ही वापरलं तर तुमच्या जमिनीमध्ये जेवढ्या किडी असतील त्या टार्गेट कीड, तर त्या किडी तर मरणारच आहे, परंतु जमिनीमध्ये हे परत राहून त्याचं संरक्षण करणार. परत जरी किडा आली वरती तरी त्याच्यावरती ते संरक्षणाची कवच आपल्या शेतामध्ये असतं. आणि म्हणून सारखं 30 कीड टार्गेट होत नाही. बघा आता कपाशी असेल किंवा द्राक्ष असेल, थ्रिप्स आहे, थ्रिप्ससाठी इतक्या फवारण्या केल्या जातात तरी तो थ्रिप्स डॅमेज करायचा तर डॅमेज करूनच जातो. पण मी तुम्हाला सांगतो खात्रीपूर्वक, व्हर्टिसिलियम लॅकानीचे अगदी 3 फवारण्या 30 ते 40 दिवसाच्या आत जर झाल्या तर थ्रिप्सपासून 70% डॅमेज जे आहे किंवा 70% कीटकनाशकांचा खर्च जो आहे 35 दिवसापासून तर 60 दिवसापर्यंत होणारा हा कमी होईल आणि थ्रिप्सचा अटॅक त्याच्यामध्ये वाढणार नाही. आता थ्रिप्स जाण्याबरोबर तुम्हाला मिलीबगला पण हा फायदा दिसणार आहे. त्याच्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये जो कोळी येतो त्या कोळीला पण हा कंट्रोल करणार आहे, कारण कोळी हा टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन नंतर शेवटी वर डोकं काढतो. खोडकीड आहे, खोडात बसलेली आहे, तिला पण याच्यामध्ये नियंत्रण आपल्याला मिळू शकतं. मग बिवेरिया बसियाना असेल, व्हर्टिसिलियम लेकानी असेल, यांचा वापर जो आहे आपण जैविक कीटकनाशक म्हणून द्राक्ष, डाळिंब यांच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये करायला पाहिजे. त्याच्यानंतर इकॉलॉजिकल बॅलन्स हे जे आहे टिकून ठेवतं, म्हणजे पर्यावरणाची जे मित्रकिडीची फळी असेल ती सुरक्षित ठेवतं आणि ती कार्यरत राहते, आणि त्याच्यामुळं तो एक फायदा होतो. आता हे एन्झाईम वगैरे जे असतात लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये, अँटीबायोटिक्स असतात आणि फायटोटॉनिक इफेक्ट देणारे पण काही गोष्टी असतात. जसं बॅसिलस फर्मस मी तुम्हाला सांगतो, हे नेमॅटोड पण कंट्रोल करतं, फॉस्फेट रिलीज करायचं पण काम करतं, नायट्रोजन लेवल पण त्याची वाढवण्यासाठी मदत करतं, म्हणजे नायट्रोजन फिक्सेशनला पण ते मदत करतं. आणि असं तिहेरी मदत असल्यामुळं त्याचं कॉस्ट इफेक्टिव्हनेस जो आहे वाढत चालतो. अशा पद्धतीने हे जैविक कीटकनाशकं शेतकऱ्यांनी समजून घ्यावे आणि आपल्या पिकांमध्ये निश्चितपणे याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने वापर करा. आता अजून एक महत्त्वाचा याच्यामध्ये मला सांगायचा मुद्दा म्हणजे जैविक कीटकनाशक कोणताही असू द्या हे इन्सेक्टिसाईड बरोबर चालतं.
अशा ट्रायल झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये सल्फर आणि कॉपर जे आहे हे जैविक बुरशीनाशक, जैविक कीटकनाशक यांच्याबरोबर वापरू नये, त्याला मर्यादा पडतात किंवा चालत नाही ते. आता एखादी बॅसिलस सबटिलिस ही बॅक्टेरिया आहे, हिला बुरशी काही मारत नाही आणि म्हणून बुरशीनाशकाबरोबर बॅसिलस सबटिलिस चालू शकतं. सुडोमोनास फ्लोरोसन्स हे बुरशीनाशकाबरोबर चालू शकतं, परंतु कॉपर आणि सल्फरमध्ये ते चालणार नाही, हे बी तितकंच खरं आहे. अँटीबायोटिक्स जर असेल तर त्याच्यामध्ये पण चालणार नाही. आणि जे वर्टिसिलियम असेल, बिवेरिया असेल, अँपिलोमायसिस क्रिस्क्वालिस असेल, मेटारायझियम असेल, तर हे कोणत्याही कीटकनाशकाबरोबर चालतील सल्फर सोडून. तर शेतकऱ्यांनी हे समजून घ्यावं आणि निश्चितपणे जैविक कीटकनाशकांचा वापर सुरुवातीच्या अवस्थेत पिकाच्या जर केला तर तो जास्त इफेक्टिवली त्याचा फायदा होऊ शकतो. आज शेतकरी पर्याय नाही म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये जैविक कीटकनाशकाचा वापर करतात आणि तिथं त्याचे रिझल्ट घेतात, सगळं त्यांना माहिती. परंतु मला असं वाटतं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर ह्या जैविक कीटकनाशकांचा वापर चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी केला तर मधल्या पिरियडमध्ये जे कीड रोगाचा खर्च आहे त्याच्यावर कमी होईल आणि शेवट जे आहे त्याला त्या फवारण्यांची गरजच पडणार नाही. आणि म्हणून शेड्यूलमध्ये असा थोडासा शेतकऱ्यांनी बदल करून घ्यावा असं मी या ठिकाणी आव्हान करतो. थांबतो. धन्यवाद. थँक्यू.